आज 31 डिसेंबर चालू वर्षातला शेवटचा दिवस। देशभरात सध्या 31ची धूम पाहायला मिळते। मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक भागात समुद्रकिनाऱ्यांवर सरत्या वर्षाला निरोप द्यायला मोठी गर्दी जमली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात 31 आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचलेत। मुंबईच्या मरीन लाईन्स इथे ही गर्दी पाहायला मिळते, तर तिकडे गोव्यातही 31ला परदेशी पाहुण्यांसह देशातल्या वेगवेगळ्या भागातून हजारो पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी पोहोचलेत। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आणि आपल्या सोबत आहेत मांडवी बीचवरून अमोल मोरे, आपले प्रतिनिधी। अमोल, सध्या पर्यटकांमध्ये 31ची मोठी धूम पाहायला मिळते। आज शेवटचा सूर्यास्त बघायला मिळतोय। काय नेमक्या भावना आहेत पर्यटकांमध्ये? आता मी रत्नागिरीतल्या मांडवी बीचला आहे आणि इथं जर आपण बघितलं तर अर्थात सध्या शांतता आहे, कारण की रत्नागिरी शहरापासून हा जवळ असलेला बीच आहे आणि साधारणपणे संध्याकाळी 6:30 किंवा 7 नंतर, जसं आपण म्हणतो काळोख म्हणजे सूर्य बुडाला आणि काळोख पडायला सुरुवात झाली की या बीचवरती जे ते मोठ्या संख्येने पर्यटक येतात। अर्थात आता काही पुण्या मुंबईचे काही स्थानिक इथले काही लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं इकडं तर इथे क्रिकेट खेळण्याचा आनंद हा पर्यटक लुटतायत। हे पर्यटक राज्यातल्या विविध भागातून इथं आलेले आहेत आणि थोड्या वेळानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरू होईल आणि रात्री मध्यरात्री याच मांडवी बीचवरती एकंदर गर्दी असते आणि मध्यरात्री 12 वाजता आपण म्हणतो जे सेलिब्रेशन असतं, जंगी सेलिब्रेशन, ते इथं केलं जातं आणि पर्यटकांमध्ये उत्साह स्वाभाविकपणे आहे। जर आपण कोकणातले सर्व पर्यटन स्थळं बघितली किंवा समुद्रकिनारे जर बघितले तर कोकणाला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पसंती मिळालेली आहे। हॉटेल रिसॉर्ट्स फुल आहेत आणि कुठेतरी इथं आल्यानंतर शांत, निसर्गरम्य आणि त्याच वेळेला खानपान जी संस्कृती आहे कोकणातली ती एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांचा ओढा असतो, त्याला पसंती असते। आणि आता जर आपण ह्या बीचवरती बघितलं, अर्थात गर्दी कमी आहे कारण की शनिवार रविवारी गर्दी खूप झाली होती, सुट्टी आज नाही आहे, त्यामुळे तुलनेने गर्दी कमी आहे। पण आता ज्या सूर्य एकदा बुडाला की त्यानंतर या ठिकाणी खूप गर्दी होईल हळूहळू आणि हा मांडवी बीच किंवा हा जो परिसर आहे तो पूर्णपणे झगमगाट लाईटीमध्ये आपल्याला सजलेला दिसून येईल। नक्कीच अमोल, कोकणाला नेहमीच 31 साठी पर्यटकांची पहिली पसंती असते। धन्यवाद, आपण थेट रत्नागिरीतून आपल्या पर्यटकांना शेवटच्या सूर्यास्ताचं दर्शन घडवलं यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।